नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय मस्त कुरकुरीत असे बटाट्याचे भजी. अगदी बाहेर गाड्यावर मिळतात ना, त्याच टाईपचे आपण हे भजी इथे तयार करणार आहोत. अचूक प्रमाण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आणि अतिशय सोपी रेसिपी, पण खायला तितकेच रुचकर असे हे बटाटा भजी आपण तयार करणार आहोत. असाही बाहेर पाऊस पडतोय, पावसाळा सुरू आहे आणि या पावसामध्ये गरमागरम कुरकुरीत असे हे भजी आणि गरमागरम चहा कॉम्बिनेशन खूपच भारी आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे 2 बटाटे घेतलेले आहेत. साल काढून घेतले. तुम्हाला साल नसेल काढायची, नाही काढली तरी चालेल. तर इथे आता जितक्या पातळ याच्या कापा आपल्याला करता येतील, तितक्या पातळ कापा करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर का स्लायसर असेल, तर त्याने तुम्ही केलं तरीही चालेल. तर इथे मी सुरीनेच अशा पातळ एकदम कापा करून घेते, स्लाइस करून घेते. तर हे बघा इतपत जाडीच्या आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जितकं शक्य होईल ना, तितक्या पातळ इथे काप आपण तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इथे मी ह्या सगळ्या कापा तयार करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन 2 वेळा छान असं खळखळवून आपल्याला हे बटाटे जे आहेत ते धुवून काढायचे आहेत. म्हणजे त्याच्या वरचं जे स्टार्च असतं ना, ते निघून जातं आणि आपले भजे कुरकुरीत व्हायला मदत होते. तर इथे मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आणि चाळणीमध्ये ठेवलेलं पाणी गाळून घेतलं. यावर आता 1 चमचा इतकं मीठ घालून घेते, नाहीतर आतमध्ये बटाटा आपला अळणी लागतो. मीठ चोळून घ्यायचं आणि पुन्हा एखाद्या चाळणीमध्ये वगैरे ठेवून द्यायचं, म्हणजेच मिठाला देखील पाणी सुटलं तर ते गळून जाईल. तर इथे आता बटाटे आपण साईडला ठेवलेत. आता एका बोलमध्ये अर्धा कप इतकं बेसन घेतलंय. त्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी, चिमूटभर हिंग घेतलंय, पाव चमचा हळद, त्याचबरोबर इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण इथे छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये जाईल ओवा. तर ओवा मी नेहमी घालते कुठल्याही तळणीच्या पदार्थामध्ये, पोटाला जाचत नाही त्याने कोणता पदार्थ आपल्याला आणि चवीला देखील छानच लागतो. तर 1 चमचा ओवा असा हातावर चुरून घातलेला आहे. मिक्स करून घेतलंय आणि त्याच कपने इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर पाणी थोडं-थोडं करून आपल्याला घालायचंय. एकसाथ पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण देखील पातळ होईल आणि पिठाच्या आपल्या गुठळ्या होतील. तर इथे मी थोडं-थोडं पाणी करून घालते. शेवटी किती पाणी लागलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पीठ आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. पातळ पीठ होता कामा नये. जर का तुम्ही पीठ पातळ केलात ना, तर बटाट्याला ते आवरण व्यवस्थित येणार नाही. अगदी फक्त पातळ बटाटा आपल्याला दिसतो. तर वरचं जे आवरण आहे, ते दिसण्यासाठी घट्टसर पीठ आपल्याला करून घ्यायचं. तर इथे मी चमच्याने मिक्स केलं आणि नंतर हाताने 2 ते 3 मिनिटं छान असं फेटून घेतलंय मी. फेटणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकताय. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे हवी आहे. तुम्हाला मी चमच्याने दाखवते एक्झॅक्टली कसं हवंय. चमच्यामध्ये मिश्रण घ्यायचं आणि असं बोटाने आपण ना एक लाईन मारून घ्यायची. ती मिक्स झाली नाही, की समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आहे. अगदी इथे छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. पाणी देखील आपलं पाव कप पाणी इथे उरलेलं आहे मी घेतलेल्या पाण्यामधलं. आता यामध्ये आपल्या ज्या बटाट्याच्या कापा आहेत त्या घालून घ्यायच्या. दुसरीकडे मी तेल ऑलरेडी तापत ठेवलेलं कढईमध्ये. तेल कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस लो फ्लेमवर आपल्याला आधी करायचं आहे. आणि इथे छान अशा मी घोळवून घेतल्यात. हे बघा छान कोट झाल्यात आपल्या बटाट्याच्या कापा. अशा पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्यायच्या आणि लो टू मीडियम फ्लेमवरच हे भजी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंनी मस्त असे आलटून-पलटून आपल्याला हे भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि इतके जबरदस्त कुरकुरीत असे भजी तयार होतात ना आणि कसे टम्म फुगतायत बघा ते. छानच हे भजी तयार होतात. अगदी गाड्यावर बाहेर मिळतात ना, बरेच जण पावसामध्ये ना बाहेर उभं राहून छान असे भजी खाण्याचा आनंद घेत असतात. पण हे जर का तुम्ही घरी खिडकीत बसून पावसाचा आनंद घेत गरमागरम चहासोबत एक कुरकुरीत भजी खाल्लीत ना, तर मजा काही औरच असते. अशा पद्धतीने हे मी दोन्ही बाजूंनी मस्त फ्राय करून घेतलेले आहेत भजी आणि किती अफलातून झाले तुम्ही बघू शकताय. मस्त टम्म फुगलेला आहे भजी आपला आणि दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घेतलेत आणि काढून घेते. तर इथे मी इतकं तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलेलं आहे ना, तुमच्याकडे जर का मेजरिंग कप नसतील, तर एखादी वाटी वगैरे घ्या. त्या वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. इथे आता टिश्यू पेपरवर काढून घेते, म्हणजे जास्तीचं काही तेल असेल तर त्यावर निथळून जाईल. त्याच पद्धतीने दुसरी बॅच देखील इथे करून घेते मी. तर इथे पीठ आपलं इतकं परफेक्ट झालंय ना, की बटाट्यांना कोटिंग इतकं छान आलेलं आहे. बरोबर
पण ना पातळ झालंय ना घट्ट झालंय पीठ आपलं. तर इतकं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही दुसरी बॅच देखील करून घेतली. सगळे भजी मी याच पद्धतीने इथे करून घेते आणि एकदा या पावसाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि या भजींचा आस्वाद घ्या गरमागरम चहासोबत. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. एक म्हणजे तुम्हाला जवळून दाखवते आणि तुम्हाला अंदाज येत असेल किती कुरकुरीत क्रिस्पी असा आपला हा भजी तयार झालेला आहे. मस्त मिरची सोबत गरमागरम सर्व करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.